नमस्कार. आज आपण बनवणार आहोत वरून एकदम कुरकुरीत आतून मऊ अशी कोथिंबीर वडी. 5-6 दिवस आरामात टिकणारी आणि एकदम कडक राहणारी अशी कोथिंबीर वडी कशी बनवायची ते आज बघूया. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. तर आज आपण कोथिंबीर वडी बनवतोय. त्यासाठी मी एक जुडी कोथिंबीर निवडून धुवून निथळून घेतली आहे, कोरडी करून घेतली आहे. आता हिला आपण बारीक कापून घेऊ. एकदम बारीक, जेवढी शक्य होईल तेवढी बारीक कापून घ्यायची आहे कोथिंबीर. मस्त अशी बारीक कापून घ्यायची. एकदम गावरान कोथिंबीर आहे ही, छोट्या छोट्या पानांची. वास भरपूर आहे हिला. आता अशाच पद्धतीने सगळी कोथिंबीर आपण बारीक कापून घेतली आहे. आता आपण मसाला करून घेऊ. यासाठी मी 5-6 हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिरे घेतलेत आणि मीठ आपण नंतर टाकणार आहोत. अगोदर हे वाटण करून घेऊ. मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ मिरच्या, जिरे आणि लसूण. आणि याचं जाडसरच वाटण करायचं आहे आपल्याला. खूप बारीक करायचं नाही वाटण, असं जाडसरच करायचं आहे. आता हे कोथिंबीरवर काढून घेऊ वाटण. मिक्सरच्या भांड्यातलं सगळं वाटण आपण कोथिंबीरीवर काढून घेऊ. त्याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकू आणि 1 लाल मिरची पावडरचा चमचा टाकू. याने कलर छान येतो वड्यांना. आता याच्यामध्ये पांढरे तीळ टाकू. हे तीळ बरेच घेतलेत, पण हे आत्ता सगळे टाकायचे नाही आपल्याला. काही वडीवर वरतून लावायला ठेवू. आणि याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ. 1.5 चमचा मीठ टाकले मी. आणि याच्यामध्ये बेसन पीठ घेतलं आहे, 1 वाटी दाबून चांगलं बेसन पीठ घेतलेलं आहे. आणि 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे. तांदळाचं पीठ घातल्याने वडी एकदम खुसखुशीत राहते. बराच वेळ लूज पडत नाही किंवा वातड होत नाही. आता हे सगळं मिक्स करून घेऊ. अगोदर पाणी घालायचं नाही. अगोदर कोथिंबीरीसोबत बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ मिक्स करून घ्यायचं. मग जसं गरज लागेल तसं पाणी घालून घ्यायचं. माझी कोथिंबीर एकदम निथळून कोरडी झालेली होती, त्यामुळे एवढं सैल झालं नाही. तुमची जर ओली असेल धुतलेली आत्ताच, तर ती जास्त पाणी सोडते. म्हणून अगोदर मिक्स करून घ्यायची आणि नंतरच पाणी घालायचं जसं लागेल तसं. आता इथे याला मिक्स करून घेऊ व्यवस्थित. तिथे पीठ आपलं तयार झालं हे मिक्स करून कोथिंबीरीसोबत. आता इथे अशी चाळणी घेतली आहे मी एक. हिला तेल लावून घेऊ आपण. आज आपण अशी थापून वडी करणार आहोत. याच्यावर रोल करून नाही करणार. याला सगळीकडून तेल लावून घेऊ चाळणीला. आणि शेजारी मी पाणी पण ठेवलेलं आहे उकळायला पातेल्यामध्ये वडी उकडण्यासाठी. आता हे तयार केलेलं मिश्रण आपण चाळणीवर घेऊ. सगळं मिश्रण चाळणीवर काढून घेतलं आहे आणि याला एकसारखं पसरवून घेऊ. सगळीकडून एकसारखं पसरवून घ्यायचं आहे. सगळीकडून एकसारखं पसरवलं की एकसारखी शिजते वडी आपली. आता इथे पसरवून झालं आपलं मिश्रण. आता मगाशी ठेवलेले तीळ आपण याच्यावरतून टाकून घेऊ. हे खायला पण छान लागतात आणि दिसायला पण खूप छान दिसतात हे तीळ. हे थोडेसे दाबून घ्यायचे, अजिबात तेलात सुटत नाहीत मग तळताना. आता इथे तीळ टाकून झालेत आपले. आणि इकडे पाणी पण उकळलं आहे आपलं. त्याच्यावर चाळणी ठेवून घेऊ आपण आणि याच्यावर वरतून झाकण ठेवू. आधी 10 ते 12 मिनटात आपल्या वडे उकडून होते. मध्यम गॅसवर 10-12 मिनिट याला उकडू देऊ. आता 10-12 मिनिट झालेले आहेत. बरोबर 12 मिनिटानंतर वडी उघडून बघितली
तर वरतून एकदम मस्त शिजली आहे आणि सुरी घालून बघितली तर आतमध्ये पण कोरडी येते सुरी, म्हणजे सगळी वडी आपली शिजली आहे. आता याला थोडंसं थंड करून घेऊ आणि मग कट करून घेऊ. तुम्हाला ज्या आकारात पाहिजे त्या आकारात कट करून घ्या. थोडीशी गरम आहे त्यामुळे सुरीला चिकटते. पूर्ण थंड झाल्यावर अजिबात चिकटत नाही. आता याला असं उलटण्याने कडा काढून घेऊ सैल करून. आणि मस्त अशा आपल्या वड्या इथे तयार झालेल्या आहेत. ह्या अशा उकडलेल्या वड्या तुम्ही फ्रीजमध्ये 15 दिवससुद्धा ठेवू शकता, त्याला काहीच होत नाही. आणि जशा पाहिजे तशा तळून घेऊ शकता. मस्त अशा आपल्या वड्या इथे तयार झालेल्या आहेत. आता याला आपण तळून घेऊ. अशा एकदा करून ठेवायच्या आणि जशा पाहिजे तशा तळून घ्यायच्या, किंवा घाईच्या वेळेसाठी करून ठेवल्या तर फक्त तळायच्या. अशा वड्या टिकायला खूप छान आहेत. आता याला आपण तळून घेऊ. सगळ्या वड्या मोकळ्या करून घेऊ. इकडे तेल पण तापले. आपलं तेल बऱ्यापैकी तापलेलंच पाहिजे वडी तळायला. त्यामध्ये वड्या सोडून घेऊ. मस्त अशा आलटून पलटून वरतून सोनेरी रंग येईपर्यंत आपण वड्या तळून घेऊ. म्हणजे वरतून आपल्या वड्या मस्त अशा कुरकुरीत होतात आणि आतमध्ये मऊ राहतात. खूप जास्त वेळ जरी तळून दिल्या तर कडवट लागतात. कोथिंबीर जळते आपली जास्त, त्यामुळे तेल बऱ्यापैकी गरम ठेवायचं. कोथिंबीर जळाली की वड्या खाताना कडवट लागतात. आलटून पलटून दोन्ही बाजूने सोनेरी होईपर्यंत तळून घेऊ. बघू शकता कलर यायला लागला आपल्या वड्यांना मस्त. आणि इथे तळून झाल्यात आपल्या वड्या. 5 ते 6 मिनिट लागले तळण्यासाठी मला. तेल तापल्यावर गॅस कमी करून घ्यायचा आणि मग तळून घ्यायच्या वड्या. एकदम मस्त अशा वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत, एकदम कुरकुरीत. आता याच पद्धतीने आपण दुसऱ्या वड्या पण टाकून घेऊ आणि तळून घेऊ. राहिलेल्या वड्या पण अशाच तळून घेऊ आपण सगळ्या. इथे वड्या टाकल्यात मी दुसऱ्या. याला पण आलटून पलटून दोन्ही बाजूनी सोनेरी होईपर्यंत तळून घेऊ. आपण याच्यामध्ये तांदळाचं पीठ घातलेलं आहे, त्यामुळे ह्या वड्या खूप वेळ अशा कडक राहतात, लूज पडत नाहीत किंवा वातड होत नाहीत. त्यामुळे तांदळाचं पीठ घालायचं याच्यामध्ये. आणि तुम्हाला गरम गरम लगेच खायचे असतील तर नाही घातलं तरी चालेल, तशाही छान होतात बेसन पिठाच्या. पण जास्त वेळ टिकण्यासाठी किंवा कडक राहण्यासाठी तांदळाचं पीठ घालायचे. आता ह्या पण वड्या आपल्या तळून झाल्यात मस्त. आता ह्या पण काढून घेऊ. अशा पद्धतीने आपल्या वड्या तळून झाल्यात. एकदम मस्त अशा वड्या. बघू शकता कलर पण खूप छान आला आहे. अशा वड्या तुम्ही पण एक वेळेस करून बघा. वरतून एकदम कुरकुरीत आणि मध्ये मऊ अशी मस्त वडी. आणि कलर पण आतपर्यंत छान आलेला आहे वडीला, थोडंसं लाल मिरची पावडर घातल्यामुळं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.